मेळघाटमधील कुपोषित बालकांचं प्रमाण वाढल्यामुळे या भागासाठी 21,45,00,000 रुपयांचं डिस्पोजेबल डिलिव्हरी किट आणि हायपोथर्मीच्या किट्स खरेदी करण्यात आले होते। मात्र सर्जिकल ब्लेड ऐवजी दाढी करण्यासाठी वापरण्यात येणारे टोपाज ब्लेड यात आहेत। याच ब्लेडमुळे बाळ जन्माला आल्यानंतर नाळ कापण्यात येते। हा जीवघेणा प्रकार असल्याचं सांगून हायपोथर्मीच्या किट्समध्ये आवश्यक साहित्य नसल्याचं दीपक सावंत यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं। या आरोग्य सामुग्रीतील भ्रष्टाचाराची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी विधान परिषदेत केली। या प्रकरणी अमरावतीच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले। गृहमंत्री आर पाटील यांनी पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन सभागृहात दिलं। जे डिलिव्हरीसाठी वापरतात आणि ज्यावेळी मुलाचा जन्म होतो त्याची नाळ कापण्यासाठी एक दोरा दिला जातो। हा दोरा दिला जातो। हा 30 सेंटीमीटरचा दोरा आहे, या किटमध्ये आहे। हा एक गॉज दिला जातो आणि सर्जिकल ब्लेड असताना हे टोपाज कंपनीचं ब्लेड दिलं जाते आणि त्याच्याच बरोबर हा लाईफ बॉयचा तुकडा आहे। एका लाईफ बॉयचे 6 तुकडे करून हे या किटमध्ये असा एक किट, याला डिलिव्हरी डिस्पोजेबल किट असं म्हटलं जाते। अशा प्रकारचा किट 15 रुपये 60 पैशाचा किट राज्य शासनाने MSSIDCच्या मार्फत लोकल परचेस केला गेला।